ग्लोबल इंटरनेशनल फाउंडेशन टीम के नंदुरबार अध्यक्ष श्री लक्ष्मण जगदाले जी ने नंदुरबार टीम के साथ संस्था का चौथा वर्धापन दिवस पाठशाला के बच्चों के साथ मनाया। इस खुशी के अवसर पर माननीय पाठशाला आवगे जुनब ने विद्यापीठ में अपनी अध्यक्षता, नेतृत्व और संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मनीषा ठाकरे जी के मार्गदर्शन से बच्चों में स्कूली साहित्य वितरित किए। इस कार्यक्रम में पाठशाला की मुख्याध्यापिका माननीय पद्मा पाटिल, शिक्षक राजू निकम, श्री सचिन चौधरी, माननीय सरपंच कुढ़ाउद विजय चौहान और स्कूल के अन्य शिक्षकगण उपस्थित थे। शिक्षा के क्षेत्र में अपना योगदान देने वाले गुरुजनों को संस्था की ओर से अंतर्राष्ट्रीय अभिमान पुरस्कार देकर सम्मानित भी किया और केक कटिंग के साथ श्री प्राध्यापक लक्ष्मण जगदाले इन्होंने अपने मनोगत व्यक्त किए और संस्था के उपक्रम और संस्था के उद्देश्यों की मान्यवरों को जानकारी दी। हर वर्ष इतने ही हर्ष उल्लास से संस्था के साथ जुड़े रहकर संस्था के न्यायनिष्ठा कार्यों में सहभागी रहने का वादा भी किया। आज आपल्या शाळेमध्ये काही मान्यवरांनी उपस्थित लावलेली आहे। तर गिफ्ट फाउंडेशन अँड गिफ्ट मीडिया पुरस्कार वाटप सोहळा हा आज या मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या शाळेत होत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्याच मार्फत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम सुद्धा होत आहे। तर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्री एल पी जगदाळे सर, विजय सरदार चव्हाण माजी सरपंच यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी सरांना विनंती करतो। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही भगवंताच्या पूजनाने होत असते आणि म्हणून मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका आणि सर्व मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी गिफ्ट फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष एल पी जगदाळे सर यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी सरांना विनंती करतो। धन्यवाद सर। तर सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाला वडशी शाळेच्या या माध्यमिक शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका यांनी आम्हाला या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे। कारण गिफ्ट फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेकडून आम्ही आजच्या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी सर्व मान्यवर आणि आपण सर्व शिक्षक आपण देखील मोलाचे सहकार्य या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे। तर आमची संस्था गेल्या 4 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आता नुकताच 17 डिसेंबरला संस्थेचा वर्धापन दिवस होता। नागपूर या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि हा जो पुरस्कार आहे हा देण्यामागचे उद्देश असा की जे आपल्या संपूर्ण भारतात किंवा जगात कुठेही जे कोणी सामाजिक काम करतं आणि चांगलं शैक्षणिक काम करतं त्याला त्या क्षेत्रात त्याची कामगिरी पाहून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरून त्याची निवड केली जाते आणि डॉक्टर मनीषा ठाकरे या आमच्या फाउंडर चेअरमन आहेत त्या ठिकाणी या पुरस्काराची निवड करत असतात। तर या ठिकाणी वडशीर शाळेतून आदरणीय मुख्याध्यापिका पाटील मॅडम तसेच निकम सर यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली। तसेच आपल्या शाळेला शालेय साहित्य देण्यामागचं कारण म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये जे मुलं शिकत आहेत त्यांना आपल्याला पुढे न्यायचे आहे। तसं म्हणून आम्ही माझ्यासोबत आमचे मित्र आहेत सचिन चौधरी सर, हे पण आमचे सदस्य आहेत। तसेच माजी सरपंच आदरणीय विजय सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की आपण मुलांना मदत केली तर खूप काही होतं, परंतु शिकणाऱ्या मुलांमध्ये प्रेरणा निर्माण होते की येणाऱ्या काळामध्ये हे भारताचे भविष्य आहे आणि या मुलांना जर आपण शैक्षणिक साहित्य दिलं तर एक चांगला संदेश मुलांमध्ये जातो आणि शिकण्याची आवड त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात निर्माण होते। कारण शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना माहिती आहे की आपली शाळा खूप चांगली आहे आणि आल्यानंतर आम्हाला आवडलं की एक संख्याही विद्यार्थी संख्याही चांगली आहे आणि शिक्षक देखील उत्तम आहेत आणि हा परिसर देखील चांगला आहे। तर आमच्या माध्यमातून भविष्यातही या शाळेला चांगले उपक्रम आम्ही घेऊ आणि या संपूर्ण कार्यक्रमात येऊन आम्ही राष्ट्रीय स्तरावर घेऊ एवढी आशा व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॅडमांच्या आणि निकम सरांचे तसेच संपूर्ण शाळेचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।
आदरणीय जगदाळे सरांनी थोडक्यात आपल्याला गिफ्ट फाउंडेशनचं सामाजिक कार्य हे या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त करून दाखवलं. यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ पी.के. पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या गिफ्ट फाउंडेशनच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांसमोर 2 शब्द मनोगत व्यक्त करावे. आज आपल्या विद्यालय माध्यमिक विद्यालय वडछीनमध्ये गिफ्ट फाउंडेशन तर्फे हा जो सोहळा साजरा केला जात आहे त्याचे अध्यक्ष माजी सरपंच साहेब कुडावतचे चौधरी सर आणि जगदाळे सर तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक आणि माझे बालमित्रांनो, आपल्याला वेळोवेळी शैक्षणिक साहित्य मिळत आहे. हे कुठून? सामाजिक कार्यातून. तसंच गिफ्ट फाउंडेशन हेही सामाजिक कार्य चालवत असतं आणि त्या लगातार मागच्या 4 वर्षापासून